ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हैदराबाद गॅझेट संदर्भातील GR विरोधात मंगेश ससाणेंची हायकोर्टात धाव। शुक्रवारपर्यंत सुधारित अर्ज करण्याच्या हायकोर्टाच्या सूचना। सोमवारी सुनावणी पार पडणार, तर GR विरोधात इतर 2 याचिकाही हायकोर्टात दाखल। 1994च्या 16% आरक्षणावर सुद्धा तातडीने सुनावणी होणं आवश्यक। भुजबळांकडून सरकार आणि फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न, मनोज जरांगेंचा हल्लाबोल। सामाजिक न्याय विभागाच्या लोकांना अक्कल आहे का? मूर्खांनो, दुसरा GR काढण्याआधी पहिला GR रद्द तरी करा। काँग्रेसच्या वडेट्टीवारांनी सामाजिक न्याय विभागात चक्कल काढली। GR कोर्टात टिकतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। सरकारचं डोकं ठिकाणावर नाही। कुणबी आणि मराठा एक नाही असं म्हणतात आणि सारथी संस्थेत लाभ देताना दोन्ही जाती एकच असल्याचं मानतात। प्रवीण गायकवाड यांची सरकारवर टीका। लक्ष्मण हाकेंच्या बॅनरला अज्ञातांनी काळं फासलं। गेवराई तालुक्यातील पुरसुंगी फाट्याजवळ लावलेल्या बॅनरला काळं फासण्यात आलं। हाकेंची बीडच्या गेवराईमध्ये उद्या सभा। ओबीसी समाजही मुंबईमध्ये महामोर्चा काढणार। 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा पार पडणार। ओबीसी संघटनांकडून मोर्चाचं आयोजन। शनिवारी नागपुरात ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक। आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी या बैठकीचं आयोजन। विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात होणार बैठक। शिवतीर्थवरील मनसे नेत्यांची बैठक संपली। दोघे भाऊ मनानं एकत्र येणार असं दिसतंय। बैठकीनंतर बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया। तर ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर पुढची दिशा ठरवणार। पुढची भूमिका ठरवल्यानंतर स्थानिक नेत्यांशी चर्चा करणार, हायकमांडशी बोलणार। वडेट्टीवारांची यावर प्रतिक्रिया। ठाकरेंच्या सेनेच्या मुंबईतील खासदारांची उद्या बैठक। मातोश्रीवर उद्या 11 वाजता या बैठकीचं आयोजन। ठाकरे बंधूंच्या शिवतीर्थवरील भेटीनंतर खासदारांच्या या बैठकीला महत्त्व। भारत-पाक सामन्याविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। महिला आघाडीचं रविवारी सिंदूर रक्षा आंदोलन। पंतप्रधान मोदींना घराघरातनं सिंदूर पाठवणार, संजय राऊतांची माहिती। संजय राऊतांनी माझा जावेद माझी बिर्याणी हे अभियान राबवावं। राऊत पाकिस्तान सारखीच भाषा बोलतायत। भाजपच्या नवनाथ बन यांचा पलटवार। नाशिकमध्ये उद्या ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा संयुक्त निषेध मोर्चा। भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त नाशिकसाठी या मोर्चाचं आयोजन। संघाच्या 100 वर्षाच्या काळात सरसंघचालक मोहन भागवतांचा कार्यकाळ हा सर्वात परिवर्तनकारी। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 75 निमित्त मोदींचा विशेष लेख। कपिल शर्माच्या शोमध्ये मुंबईचा उल्लेख अजूनही बॉम्बे होतो। त्यानंतर मनसे आता आक्रमक। बॉम्बेचे मुंबई असं नामकरण होऊन 30 वर्ष झाली आहेत, त्यामुळे मुंबई असाच उल्लेख करावा। अमेय खोपकर यांचा बॉम्बे उल्लेख करणाऱ्यांना इशारा। देशभर ISR करण्याची निवडणूक आयोगाची तयारी। अंमलबजावणीसाठी आता राज्य अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न। या वर्षाअखेरीस देशभरात ISR प्रक्रियेला सुरुवात होणार। सरकारी बँकांचं महाविलीनीकरण होणार। 3 ते 4 मोठ्या बँका निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न। 2020 मध्ये सरकारी बँकांची संख्या 27 वरून 12 करण्यात आली होती। डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ल्स कर्क यांची हत्या, तर विद्यापीठातील चर्चेदरम्यान गोळी झाडून चार्ली कर्क यांची हत्या करण्यात आली। चार्ली यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्याचे ट्रम्प यांचे आदेश। देशभरात 5 ISIS दहशतवाद्यांना अटक। दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांची संयुक्त कारवाई। दहशतवाद्यांचा घातपाताचा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळला। मुसळधार पावसामुळे सोलापूर शहरामध्ये हाहाकार। शहरातील विविध भागांमध्ये आणि घरांमध्ये शिरलं पाणी। दरम्यान पालिका आयुक्तांकडून घरात पाणी शिरलेल्या भागाची पाहणी। सोलापूर शहरात 118 मिलीमीटर पावसाची नोंद। मुसळधार पावसामुळे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी। महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम। महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।